बीड नगरपालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। पक्क्या रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्ता करून लाखोंची उधळपट्टी करण्यात आली। सामाजिक कार्यकर्त्यांची चौकशीची मागणी आहे, तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय। बीड नगरपालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। चांगल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा रस्ता करून नगरपालिकेनं लाखो रुपयांची उधळपट्टी केल्यानं लोकांकडून आता संताप व्यक्त केला जातोय। त्यामुळे आता या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशीची मागणी केली आहे आणि जर चौकशी केली नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। त्यामुळे नगरपालिकेचा गलथान कारभार हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। आता बीडमध्ये नगरपालिकेच्या या गलथान कारभारावरती काय कारवाई केली जाणार, कशा पद्धतीने चौकशी केली जाणार हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र रस्त्याच्या सिमेंटच्या पक्क्या रस्त्यावर देखील पुन्हा एकदा रस्ता बांधल्यामुळे आता नगरपालिकेचा हा जो गलथान कारभार आहे तो चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झालेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांच्याकडून। आमिर, नगरपालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, जर आपण पाहिलं तर नगरपालिकेचा जे समोरचा रस्ता होता ते काय बिघडला नव्हता, काय त्याच्यावर खड्डे वगैरे काही नव्हते, पण त्याला काल आहे तर त्याच्यावर पुन्हा सिमेंट रस्ता करण्यात आला। जसं आपण पाहिलं तर शहरातील मुख्य जे चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्या चौकात खड्डे पडलेले आहेत। त्याच्या पुढे तर नगरपालिकेला जाण्याची वाट आहे, त्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि तिथून बलबीम चौकला जाताना किमान 150 ते 200 खड्डे पडलेले आहेत। हे खड्डे भरायला नगरपालिकेला अनेक नगरसेवकांनी, अनेक समाजसेवकांनी त्यांना निवेदन दिले, पण नगरपालिकेचे जीव आहेत नीता अंधारे हे म्हणले आहेत की आमच्याकडे बजेट नाही। पण या रस्ता करायला रातोरात बजेट कुठून येतो हे प्रश्नचिन्ह आता समोर उभं राहिलेले बीडकरांच्या। निश्चित आमिर, त्यामुळे एकंदरीतच आता काय कारवाई होणार हे पाहावं लागेल। धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नगरपालिकेचा गलथान कारभार आता चव्हाट्यावर आलाय। या प्रकरणासंदर्भात आता पुढील कारवाई कशी असणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर सिमेंट रस्ता पुन्हा एकदा करून लाखोंची उधळपट्टी करण्यात आली आहे। मध्ये सर्वत्र खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळतं। त्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत, नागरिक यामुळे त्रस्त आहेत। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी वारंवार नगर परिषद प्रशासनाला ते खड्डे बुजवण्याची मागणी केलेली आहे। मात्र नगर परिषदेचा अजब कारभार आपल्याला पाहायला मिळतो।